नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट उपवासाचा डोसा। हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा किंवा वरईचे तांदूळ भिजत वगैरे घालायची काही गरज नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी इफ सपोज आपल्यापैकी कोणीही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राइब करा, म्हणजे माझ्या अपकमिंग व्हिडिओज आपल्याला मिस होणार नाही। डोसा बनवण्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला पॅनवर थोडासा गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यात जे काही मॉइश्चर असतं ती इव्हॅपोरेट होऊन जातं। गरम केलेला साबुदाणा आपल्याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून तो कम्प्लीटली थंड करून घ्यायचा आहे। आता मी इथे 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहे। वरईचे तांदूळ मिक्सरमध्ये घालून आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। डोसा बनवण्यासाठी आपल्याला वरईचे तांदूळ आणि साबुदाणा इक्वल प्रोपोर्शनमध्ये घ्यायचे, म्हणजे 1 वाटी मी इथे साबुदाणा घेतला तर 1 वाटी सुद्धा मी वरईचे तांदूळ घेतलेले आहे। आता आपल्याला ह्या साबुदाण्याचं सुद्धा पीठ बनवून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं पीठ सुद्धा आपण वरईचं पीठ ज्या भांड्यात काढलं होतं सेम त्याच भांड्यात काढून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण दोन्ही वरई आणि साबुदाण्याचं पीठ एकत्र सुद्धा एकाच मिक्सरमध्ये करू शकता। आता हे पीठ आपण एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर सुद्धा करू शकता। हे आरामात 1 ते 2 महिना टिकतं। आता डोसा बनवण्यासाठी आपल्याला सेम मिक्सरमध्ये 2 उकडलेले बटाटे, जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, तसंच अर्धी वाटी दही घेऊन आपल्याला ते वाटून घ्यायचे, त्याची एक स्मूथ पेस्ट बनवायची आहे। पिठामध्ये आपल्याला 2 ते 3 कप पाणी घालायचे। वरई आणि साबुदाणा आपण सोक केला नसल्यामुळे हे पीठ पाणी खूप ॲब्झॉर्ब करतं, त्यामुळे हे डोसा बनवत असताना आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं। आता उकडलेले बटाट्याची जी पेस्ट होती ती सुद्धा आपण या पिठामध्ये घालतोय। कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घालतोय। हवं असल्यास आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालू शकतो। चवीपुरतं मीठ आणि हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित एकत्र करायचे। हे डोशाचं बॅटर आपल्याला खूप जाड किंवा अगदी पातळ करायचं नाही आहे। नॉर्मल आपण जशी बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवतो अगदी तीच कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची सुद्धा ठेवायची आहे। आपण सुरुवातीला साबुदाणा आणि वरईचे तांदूळ भिजवले नसल्याने सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे पीठ 10 ते 15 मिनिटं असंच भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे। डोसा बनवण्यासाठी आपल्याला एका तव्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि डोशाचं बॅटर जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण ह्या तव्यावर घालून त्याचे डोसे बनवून घ्यायचे। डोसा आपल्याला दोन्ही बाजूने भाजायचा गरज नाही आहे, एका बाजूने खरपूस भाजला की तो पुरे होतो। याच पद्धतीने मी बाकीचे सगळे डोसे बनवून घेते। हे डोसे बनवायला खूप सोपे, झटपट पटपटीत हे डोसे बनवून होतात, चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डोसे खाल्ल्यावर आपल्याला परत परत भूक लागत नाही। तेव्हा आपल्या येणाऱ्या उपवासाला असे हे डोसे नक्की बनवून पहा। आवडले असल्यास कमेंट करून कळवा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।